तू हे घे, सूप घे. हे काय? क्लिअर सूप आहे. म्हणजे पाण्याचं सूप? तुझे जोक झाले असतील ना करून, तर आता हे सूप घे गपचूप. मी बनवले ते आणि आता पुढचे काही दिवस तुला हेच घ्यायला लागणार आहे. कारण डॉक्टरांनी अत्यंत स्ट्रिक्ट पथ्य पाळायला सांगितलंय. आंबट, तिखट, तेलकट, तुपकट हे सगळे पदार्थ बंद. हे फक्त चालू. कळलं? पथ्य म्हणजे पथ्य. मी नाही असलं हे पथ्य पाळणार. त्याच्यामध्ये उद्या सण आहे, मला मस्त श्रीखंड पुरी पाहिजे बस. आजी प्लीज कृपा कर आता आमच्यावर. थोडे दिवस थांब. नंतर मी स्वतःहून देईन तुला श्रीखंडपुरी. नंतर नाही, उद्याच पाहिजे मला. अगं पण तुझी तब्येत बरी नाहीये, औषधं सुरू आहेत, तुला त्रास झाला म्हणजे? ते सगळं काही मला माहित नाही. स्वानू सांग यायला जरा. आजी पण त्यांचं काही चुकत नाहीये. नशीब तुम्ही माझी बाजू घेतलीत आज. मी ना नेहमीच जे बरोबर असतं त्याची बाजू घेते. मला अजिबात आवडलं नाही. काय आवडलं नाहीये? त्यांनी माझी बाजू घेतलेली का सूप? नाही, सूप तर आहेच पानसट, पण हे सुद्धा स्वानंद मॅडम, इथून पुढे तुम्ही आजीवरती वॉच ठेवायचा. नाही. तू TN आहेस ना, मग तू माझ्या तक्रारींचं निवारण करायचंस. मला श्रीखंडपुरी पाहिजे, नाहीतर गुळपोळी. गुळपोळी उन्हाळ्यात? हो म्हणजे थोडीशीच ग. बरं थोडीच. तर तुम्ही आत्ता माझ्या बाजूने बोलत होतात ना? आहेच मी. ऐकून घ्या ना, मी देते म्हणाले. मी लगेच देते कुठे म्हणाले. आजी आता ते तुमच्या काळजीने म्हणतात की नाही. चला एवढं सूप संपवा बरं, मगच मी ऐके ना तुमचं. मला एक कळत नाहीये, मी आजारी असल्यासारखं का वागताय तुम्ही? हे बघ, फक्त हाड मोडले ना माझं, म्हणजे जीभ आणि पोट साबूत म्हणजे बसल्या बसल्या मी चमचमीत खाऊ शकते ना. बरं बरं, पथ्य पाळीन मी, पण फक्त एका अटीवर. प्लीज. उद्या गुढीपूजनासाठी मला जर खाली नेलंस ना तरच. आजी तुला नीट माहितीये हे शक्य नाहीये. असं काय निष्ठुरपणा करतोस रे? काय माहिती पुढच्या वर्षी पाडवा बघायला मी असेन की नसेन. आजी आजी या असल्या इमोशनल गुगलला टाकायच्या नाही ना माझ्यावर. मी आत्ताच सांगतोय, ही गोष्ट शक्य नाही म्हणजे शक्य नाही. पिंट्या तुला शपथ आहे तुला माझी, मी आधी बोललोय. उगाच धडपड करत खाली यायचं नाही अजिबात. सूप घेते.